सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला आदेश दिलेत. येत्या 4 महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यात याव्यात. याच संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईमधील एकमेव माजी नगरसेवक आहेत संजय तुरडे. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे DRV न्यूज मराठीमध्ये. सुप्रीम कोर्टाने आदेश दिले राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या 4 महिन्यामध्ये घेण्यात याव्यात. साहजिक गोष्ट आहे की मुंबई महानगरपालिका देखील आता येणाऱ्या 4 महिन्यामध्ये या निवडणुका जाहीर होतील. या निर्णयाकडे तुम्ही कसं बघता? कोर्टाने सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे येत्या 4 महिन्यामध्ये राज्य सरकारला ते निवडणूक घेण्यात याव्या. पण कालचाच न्यूजपेपर मी वाचलं की अशा त्रुटी आहे त्या डिसिजनमध्ये की अजून वॉर्डची रचना देखील चेंज करायची आहे. तर मला वाटतं हे 4 महिन्यामध्ये न होता येत्या 6 महिन्यामध्ये इलेक्शन होणार आहे. आणि जो निर्णय घेतलेला आहे कोर्टाने, तो राज्य शासनाने असं सांगितलं की बाबा पहिला आम्हाला येत्या 60 दिवसामध्ये आम्हाला वॉर्डची रचना चेंज करायची आहे, त्याच्यानंतर पुढची कारवाई आम्ही करू आणि तुम्हाला कळवू. निर्णय दिलेला आहे येत्या 4-6 महिन्यामध्ये निवडणुका घेण्यात याव्यात. पण तुम्हाला कसं वाटतं गेल्या 3 वर्षापासून प्रशासक आहे मुंबई महानगरपालिकेवरती, त्यापूर्वी तुम्ही विद्यमान नगरसेवक होता, या निर्णयाचं स्वागत करताय तुम्ही? 100% निर्णयाचं स्वागत करावंच लागेल. कारण हे लोकशाहीमध्ये हा निर्णयाचं स्वागत झालाच पाहिजे की प्रशासकीय किती दिवस प्रशासन चालवणार. ह्या लोकांचं जे समस्या आहेत बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये जे आज छोट्या समस्या आहेत, ड्रेनचं आहे, पाण्याचं आहे, हर एक गोष्टीला आम्ही बघतो ना की छोट्या क्षुल्लक गोष्टीवरती प्रशासन काम करत असेल, मग लोकशाहीमध्ये नगरसेवक बनायची जरूरत काय असं? त्याच्यासाठी हे इलेक्शन घेणं फार गरजेचं आहे. आणि जो कोर्टाने निर्णय घेतला आहे त्याचं स्वागतच केलं पाहिजे आणि आम्ही देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वागतच करणार. मध्यंतरी विधानसभेच्या काळामध्ये तुमच्या संदर्भात वेगवेगळ्या वावड्या उडत होत्या. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता तोंडावर आली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षानं तुम्हाला डावललं. तुम्हाला वाटतं की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पक्ष तुम्हाला डावलेल की पुन्हा एकदा संधी देईल? हा जो निर्णय आहे डावलण्याचा, तो माझा निर्णय आहे, तो सन्माननीय राजसाहेबांचा असेल. जो राजसाहेब जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. ज्या दिवशी राजसाहेबांनी निर्णय घेतला की संजय तुरडे सक्षम उमेदवार नसेल, दुसरं कोणी असेल, ते त्याचं स्वागत मी देखील करेल. पण त्याच्यानंतर जो निर्णय माझा असेल त्याच्यासाठी मी बांधिलकी नाही आहे. त्याच्यात तो निर्णय असेल तो माझ्या स्वतःचा वैयक्तिक असेल, तो निर्णय मी नंतर घेणार आहे. नाही, पण तुम्ही निर्णय नंतर घेणार आहेत म्हणजे पक्षामध्येच राहणार आहात की? 100% पक्षामध्ये राहणार. माझं पण भविष्य घडण्यासाठी मी पण 17 वर्ष आज पक्षामध्ये दिलेली आहे. तर मी तर विचार करणार की बाबा येणारा काळ समजा मला पक्षाला वाटलं की मी योग्य उमेदवार नसेल तर माझा मार्ग मोकळा असेल की मी कोणताही निर्णय घेऊ शकतो आणि कुठल्याही पक्षामध्ये जाऊन मी तिकिटासाठी विनंती करू शकतो. म्हणजे तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण या पक्षाशिवाय दुसरीकडे जाण्याचा विचार करताय असं वाटतं? नाही, विचार नाही. ज्या दिवशी माझे निर्णय माझ्यावरती अन्याय होईल किंवा मला डावलण्यात येईल तर मी 100% माझ्या भविष्य घडण्यासाठी मी माझा निर्णय घेणार. आणि मी कोणत्याही मला जो पक्ष माझ्यावरती विश्वास ठेवेल त्याच्यासाठी प्रामाणिकपणे मी काम करणार. हे तुम्ही आत्मविश्वासाने बोलताय? 100% आत्मविश्वास. हा माझा व्ह्यू आहे की मला समजा डावलण्यात आलं तर मी माझा निर्णय घेणार आहे. हे तर मी अगोदरच कळवलं होतं. कुठल्या मुद्द्यांवरती तुम्ही या मतदारसंघामध्ये निवडणूक लढताय? मुद्दे तर भरपूर आहे. आताच रोडच्या समस्या आहेत, पाण्याच्या समस्या, असं खूप कॉर्पोरेशनमध्ये मी बघतोय ना, हर एक गोष्टीमध्ये लोकांच्या समस्या आहेत. लोक फक्त एवढंच बघतात की कधी आमचा नगरसेवक परत येत आहे. आणि मी त्यांना हे सांगितलं गेले 3 वर्ष आमच्याकडे काही प्रशासन नाही. म्हणजे आम्हाला असं वाटलं की खरोखर आम्ही ज्या वेळेस 6 नगरसेवक गेले आणि 7वा मी पण गेलो असतो तर मला असं वाटतं की मला कमीत कमी फंड तरी भेटलं असतं. पण आमच्या 3 वर्ष झाले माझ्या लोकांसाठी मी साधा एक 5 लाख रुपयाचा फंड देखील आणू शकलो. हे माझं शोकांतिक आहे. हे मी लोकांसमोर वारंवार मांडत असतो. हे माझी जी खंत आहे ती मी माझ्या पक्षाकडे पण मांडली होती की आपण आयुक्तांना आपल्या पक्षाच्या मार्फत विनंती केली की बाबा आयुक्तांनी आमच्या एकमेव नगरसेवक आहे त्याला फंड देण्यात यावा जे लोकोपयोगी कामासाठी. तरी देखील त्याच्यावरती काही विचार करता येत नसेल तर हे दुर्दैव म्हणावं. सध्या वेगवेगळ्या अनेक नगरसेवक आहेत मुंबईतले, अनेक वेगवेगळ्या पक्षाचे आहेत, खास करून महायुतीमध्ये पक्षप्रवेश करत आहेत. या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता?
नाही, तो इंडिव्हिज्युअल बघा, काही लोकांनी पाहिलं उबाटाची, मी असं आजच न्यूज पाहिली, उबाटाची 43 नगरसेवक आज शिवसेना शिंदे गटाकडे गेलेले आहेत. तर काय एकूण 53 नगरसेवक आज मी वाचलं, 53 नगरसेवक गेलेत. काहीतरी त्यांच्यामध्ये गट्स असेल ना, किंवा त्या पक्षामध्ये कर्तृत्व असेल, म्हणून तर आज उबाटाचे 43 नगरसेवक आज शिंदे गटाकडे प्रवेश घेत आहे. हे म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. तुम्ही विचार करा, मला असं वाटतं की जे ब्रह्ममुंबई महानगरमध्ये नगरसेवक जे काम करतात त्यांची जी अडचणी आहेत ते मला वाटतं आजच्या तारखेमध्ये शिंदे साहेबच समजू शकतात आणि महायुतीचे फडणवीस साहेबच मान्य करू शकतील की बाबा खरोखर अडचणी आहेत. आणि ही कार्यकर्त्यांची बोलतात ना युद्ध आहे, आणि हे कार्यकर्ता आमच्यासारखे असतील तर मला वाटतं खरोखर आमच्यावरती अन्याय झाला तर आम्ही विचार करू, जो पक्ष आमच्यावरती विश्वास ठेवेल त्याकडे आम्ही कामं करू. धन्यवाद. तुम्ही आमचे संवाद साधल्याबद्दल. हे होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईतले एकमेव नगरसेवक. विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या संजय तुर्डे यांचं तिकीट डावललं होतं. आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय होतं आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. मी गुणवंत डांगर, DRV न्यूज, मुंबई.